जय भीम मित्रांनो, मी सोनाली पांडे तथागत टीव्ही चॅनल तर्फे भीमपुत्र या मालिकेत आपणा सर्वांचे पुनश्च स्वागत करते। आज आपल्यासोबत महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्राप्त रामेश्वरजी अभ्यंकर आले आहेत ग्रेट भेट या मालिकेमध्ये। तुम्हाला माहीतच आहे की या मालिकेमध्ये आपण तळागाळातल्या तसेच समाजकार्य करणाऱ्या अनेकांचे मुलाखती घेत असतो आणि त्या मुलाखतीद्वारे आपण त्यांचा जीवन गौरव जो आहे या मालिकेमध्ये करत असतो। तर आज आपल्यासोबत रामेश्वरजी अभ्यंकर साहेब आलेले आहेत, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। तर मी सरांना अशी विनंती करते की तुमचा एक छोटासा परिचय आमच्या प्रेक्षकांना द्यावा। जय भीम, नमो बुद्धाय। मी रामेश्वर महादेवराव अभ्यंकर। यापूर्वी म्हणजे मी दादासाहेब गवई राज्यपाल बिहार आणि केरळ यांचा जवळजवळ ते हयात असेपर्यंत खाजगी सचिव म्हणून मी काम केलं। त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये महाराष्ट्राचा पदाधिकारी म्हणून सुद्धा काम केलं। त्यानंतर 2018 मध्ये मला महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे। ही माझी छोटीशी ओळख आहे। आणि तथागत टीव्ही जे आमचे मित्र अरुणभाऊ वानखडे मुख्य संपादक आहेत या चॅनलचे, त्यांच्या आग्रहाखातर मी या ठिकाणी या तथागत टीव्हीला ग्रेट भेट या सदराखाली मी भीमाचा पुत्र या मालिकेमध्ये या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे। एवढे महत्त्वाचे पद भूषविल्यानंतर सुद्धा सर आपल्या टीव्ही चॅनलमध्ये मुलाखतीसाठी तयार झाले आणि आज आपण त्यांचा पूर्णतः गौरव जो आहे जीवन गौरव जो आहे तो समजून घेणार आहोत। तर सर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं बालपण कुठे गेलं? माझं जन्मगाव विगाव, ओके, विगाव तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती या ठिकाणी माझा जन्म झाला। अर्थातच तिथून 5वी पर्यंत मी विगावमध्येच माझं शिक्षण झालं। अर्थातच 5वी पर्यंत म्हणजे बालपणाचाच पार्ट असतो, तो माझ्या जन्मगावी विगावातच गेला। आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे समजा तसं चांगलं शिक्षण म्हणजे आमच्या थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या कुटुंबाची एकंदरीतच पार्श्वभूमी ही शैक्षणिक म्हणजे शिक्षणासंबंधीची आवड असलेली होती। म्हणजे माझे मोठ्या वडिलांचे चिरंजीव म्हणजे आम्ही कधी असा लग्भाऊ वगैरे शब्द कधी वापरला नाही। मधुकरराव अभ्यंकर असतील, वासुदेवराव अभ्यंकर असतील, सुधाकर अभ्यंकर असतील, हे सर्व लोक म्हणजे पहिले दोन यांनी मिलिंद महाविद्यालय औरंगाबादमधून शिक्षण घेतलं। एकंदरीतच विगाव मधील 120 घराचं जे एक वार्ड आहे, त्याला मी छोटासा खेड्यातला वार्ड म्हणेन, त्या वार्डामधील 80% लोक किमान शिक्षण घेऊन नोकरीसाठी आज मितीस आहेत। अनेक अलग अलग ही पार्श्वभूमी असल्या कारणाने त्याच्याही पलीकडे जाऊन माझे वडील महादेवरावजी अभ्यंकर यांनी त्या कालखंडात म्हणजे 27ला त्यांचा जन्म झाला, त्याच्यानंतर 4थी पर्यंत शिक्षण त्यांनी घेतलं। त्या काळात तेव्हाच 4थी पर्यंत शिक्षण म्हणजे त्या काळखंडात ते शिक्षक किंवा मुख्याध्यापक होऊ शकले, हे त्यांचं क्वालिफिकेशन। ही शैक्षणिक पार्श्वभूमी माझी होती। त्यामुळे जसं आता खूप खडतर शिक्षणाचा कालखंड गेला वगैरे वगैरे असं काही मला म्हणता येणार नाही, परंतु त्यातल्या त्या गावापेक्षा अजून सीताबाई संघवी नावाची शाळा आहे आमच्या अंजनगावला, तर चांगलं शिक्षण यापेक्षा चांगलं मिळेल या उद्देशाने मला माझ्या वडिलांनी तिथं प्रवेश दिला, सीताबाई संघवी। मी सायकलनं कधी पैदल सकाळच्या शाळा असायची तेव्हा मी अंजनगाव सुरूला जायचो। तर माझं 6वी पर्यंत शिक्षण झालं। त्याच्यानंतर 7वी, 8वी, 9वी, 10वी हे माझे मोठे बंधू वासुदेवराव अभ्यंकर मुख्याध्यापक होते मदन महाराज विद्यालयामध्ये, त्यांनी मला म्हटलं की आपण तिकडेच त्यांच्यासोबत मी शिक्षणाला गुलाम झालो। अर्थात ती शिक्षण संस्था आहे दादासाहेब गवई यांनी म्हणजे सुरू केलेलं ते महाविद्यालय विद्यालय, त्या ठिकाणी मॅट्रिक पर्यंत माझं शिक्षण झालं। त्याच्यानंतर मी 11वीला शिक्षण घेण्यासाठी आर.के. तलरेजा कॉलेज उल्हासनगरला गेलो, परंतु मराठी आणि इंग्रजीचा तालमेळ न बसल्यामुळे
बॅक टू पवेलियन, अच्छा अच्छा म्हणजे हे पुन्हा आंबेडकर महाविद्यालय कॅम्प अमरावती येथे अच्छा अच्छा. म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश केला. अच्छा. घरी शिक्षणाचं एक वातावरण असल्यामुळे सरांनी जसं सांगितलं की घरचं वातावरण शिक्षणाचं होतं, घरचे सगळे शिक्षित होते, त्याच्यामुळे त्यांना शिक्षणाकरिता खडतर असा काही प्रवास करायची गरज पडली नाही. उलट शिक्षणामध्ये त्यांना फायदा झाला त्या गोष्टीचा. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मला असं वाटतं पहिले विहीगाव, नंतर अंजनगाव, मग अमरावती, परत उल्हासनगर, मग परत अमरावती, असं तुमचं म्हणजे या 10 वर्षातच शिक्षणाचे जे मेन पहिले 10 वर्ष असतात त्यामध्येच तुमचा भरपूर प्रवास झालेला दिसतोय सर. अच्छा, नक्कीच. महाविद्यालयीन शिक्षण जे आहे तुमचं ते कशा प्रकारे झालं? महाविद्यालयीन शिक्षण खूप माझ्या वाट्याला नाही आलं. अच्छा. अर्थात ती महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच एक प्रकारे जसं मी आता 80ला 1980ला 11वीला असेल, हा हा 81ला 12वीला असेल. हा हा मला आठवते की 11वीलाच फक्त महाविद्यालयीन शिक्षण हा अनरोल मला माझ्या फक्त पूर्ण वेळ मी विद्यार्थी म्हणून हा हा क्लासमध्ये बसलो हा हा असं आठवते. त्याच्यानंतर मला आमच्या आदरणीय वहिनी कमलताई गवई हा हा त्यांनी आपल्या संस्थेचा कारभार असेल, हा हा. इथं विजयपुरामध्ये प्रेस राहायची समता मुद्रणालय, अच्छा अच्छा. त्या ठिकाणी रिपब्लिकन संदेश नावाचा पेपर आजही सुरू आहे. हा हा. तेव्हा संपादिका म्हणून त्या पेपर स्वतः. चालवायच्या. हा. त्या ठिकाणी मग मी मदत करायचं, काम करावं म्हणून त्यांनी मला आदेशित केलं. त्याप्रमाणे मग शिक्षणही घेणं सुरू आणि हे काम करणे सुरू, अच्छा. असा तो विषय प्रवास होता. आणि त्याच्यानंतर मग मला असं आठवतं की 81 मध्येच वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा हा मी जॉबला कॉलेजमध्ये लागलो. हा हा. आणि मग त्या कॉलेजमधून पुन्हा दुसरीकडे शिफ्ट झालो KL मध्ये. अच्छा. जिथं नोकरी करतो तिथंच म्हणजे हा हा. शिकल्यापेक्षा, कारण भाऊ मांडवकर होते हा हा किंवा आमच्या वहिनी कमलताई राज्यशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. हा हा. तिथं शिकल्यापेक्षा म्हणून मी KL मध्ये ऍडमिशन घेतली. हा. KL महाविद्यालयातून मी ग्रॅज्युएशन. ओके. तर शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा जीवन शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. जीवनाच्या शिक्षणात मिळालेला धडा हा आपल्याला नेहमी आयुष्यभर लक्षात राहतो. सरांबद्दलही आपल्याला तसंच म्हणता येईल. शिक्षण घेता घेता त्यांनी काम सुरू केलं आणि कामामधूनच ते पुढे गेले आणि काम करता करता मग त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. बरोबर. त्यानंतर सर जसं तुम्ही समाजकार्य किंवा यामध्ये तर गवई साहेबांसोबत तुमचं कसं काय जुळणं झालं आणि कशा प्रकारे तुम्ही या कार्यामध्ये सहभाग घेऊन आलाय? दादासाहेबांची आई, मोठ्या साहेबांची आई हा हा आणि माझे वडील हा. सरुबाई गवई आणि महादेवराव हे सगळे बहीण भाऊ. ओके. म्हणजे आमचं एवढं कौटुंबिक हा हा रिलेशन असल्या कारणानं त्याचा काही असा भागोभाव करण्याचा विषय नाही. हा हा मी लहानपणापासूनच दादासाहेबांच्या सानिध्यात त्यांच्या राजकीय प्रवासाचा अभ्यासक म्हणून हा लहानपणापासून हा हा ते परीक्षण निरीक्षण ज्याला म्हणतो हा आपण, हा हा. परीक्षण करण्याची जरी पात्रता म्हणजे तर निरीक्षण. कुटुंबातच तुमच्या एक राजकीय ते हे होतं. शिकायला मिळालं तुम्हाला. कारण माझे वडील पण सुद्धा तालुका स्तरावर त्या ठिकाणी दादासाहेबांचे मामा जरी असले हा हा तरी बाबासाहेबांच्या चळवळीतील रिपब्लिकन पक्षाच्या याच्यात काम करणारे माणसं म्हणून ते ओळखल्या जायचे त्या परिसरात. हा हा. आणि ग्रामपंचायतीचे सदस्य वगैरे वगैरे बरोबर. त्यांनी त्या कालखंडात घुसवलं. हम्म. ती प्रेरणा होती हम्म. दादासाहेबांचा विषय. दादासाहेबांच्या एकंदरीतच राजकीय प्रवासातल्या आम्ही लहान अच्छा. असल्यापासून म्हणजे मला त्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणता येईल किंवा मला इथपर्यंत आठवते की प्रगती मैदान गाडगेनगर हा हा या ठिकाणी बॅरिस्टर खोब्रागडे साहेब आणि दादासाहेब यांचं म्हणजे तेव्हा एकीकरणाची सभा अच्छा. प्रगती विद्यालयावर झाली होती. हा, मी खूप हा. लहान होतो पण मला ते पूर्ण आठवते. अच्छा अच्छा. कारण दादासाहेब तेव्हा इथं विजयपुराच्या या घरी राहायचे, जे हा, आता हा. घर आहे हा हा तिथं हा. राहायचे. ओके. तिथं त्या लोकांची घडून पाहण्याचा योग आला. तेव्हाच मला वाटते दादासाहेबांच्या खिच्यात राजा उपसभापती होती. हा हा हा. होऊ शकते एकीकरणाच्या याच्यामध्ये काही एखादी अट येऊ शकेल किंवा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. बरोबर. तर तो राजीनामा दादासाहेबांनी तेव्हाचे आर्मुगम साहेब जे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते होते हम्म. त्यांच्याकडे सोबत केला होता. अच्छा मला इथपर्यंत आठवतं. अच्छा अच्छा अच्छा. एकीकरण नंतर काही दिवस झालं नंतर हा, हा, हा. ते असं तो हा, तर प्रवास. राजकारणामध्ये ते घडतच असतं. बरोबर आहे.
सरांना लहानपणापासूनच त्यांच्या कुटुंबातर्फेच राजनीती आणि समाजकार्य याचे धडे मिळत गेले आणि ते त्याच मार्गावर ते पुढे चालत राहिले. सर आम्हाला विचारायचं असं आहे की आता जसं तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल थोडंसं नक्कीच ऐकायला आवडेल. जसं आता तुम्ही सांगितलं तुमचे वडील असो किंवा तुमचे भावंड किंवा अजून चुलत भावंड वगैरे असतील, अशा प्रकारे मगाशी तुमच्या मगाशी कुटुंबात. जो तुमचा प्रश्न होता हा की म्हणजे शिकता शिकता कसं माणूस शिकतोय. हा म्हणजे मी आता तेव्हा त्याला शब्द म्हणतो आपण बहिणशाल विद्यार्थी. हा 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 जरी ऑन रेकॉर्ड पेपरला हा. रेकॉर्डला महाविद्यालयाच्या जरी असलो हा हा तर एक प्रकारे बाहेरून शिकणारा विद्यार्थी आहे. बरोबर आहे. पुन्हा वेळ क्लास हे हा. नाही करणार. तर जेव्हा मी आमच्या बहिणींनी मला सांगितलं होतं तर तेव्हा मी संपादकीय शिकलो अच्छा. सर्वप्रथम. हा 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 शिक्षण तर सुरू होतं पण हा तसं आता अरुण भाऊंचा पेपर होता जवळमा हा हा ते संपादकीय लिहायचे. मला आठवते मी 12वीला संपादकीय लिहिलो. बापरे. 12वीत असताना सगळ्यात कमी वयाचे संपादक म्हणू शकतो आपण तुम्हाला. संपादक म्हणजे संपादक तर ताई वहिनी होत्या. हा, हा. त्याला संपादकीय लिहिलं होतं ते हा, तरी हा, मला हा. आठवते. हा म्हणजे ती लिहिण्याची आठवती किंवा म्हणजे जसं प्रेसला लिहिणं वेगळं, हा हा ते निबंध कौशल्य. निबंध हा लिहिणं हा वेगळं बरोबर आहे. आणि जनरल व्ह्यू घेऊन. त्या त्यावेळेचा त्या प्रसंगी काय असते हा 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 त्या प्रसंगाला धरून लिहिणं. बरोबर आहे. तिथून सुरुवात होती. मी प्रिंटिंग प्रेस शिकलो. म्हणजे मला माझे बोटं गेले त्यावेळेस मला बापरे. आठवतं. आणि त्याच पिरियडमध्ये 1981चा पिरियड हा हा, हा. तेव्हाच मी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचा जिल्ह्याचा पदाधिकारी झालो. बापरे. आणि त्याचं कारण असं की तेव्हा महाविद्यालयात निवडणुका व्हायच्या. हा त्या निवडणुकीमधून जे महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी म्हणजे जे ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे हा, असे हा. विद्यार्थी CR म्हणून निवडून यायचे. बरोबर आहे. त्याच्यामधून मग विद्यापीठाच्या निवडणुका व्हायच्या. त्याच्यातून हे विद्यार्थी नेते घडायचे. हा 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 त्या कालखंडात मला आठवते 81 पासून तर समजा अमरावतीचे विद्यापीठ 82 पर्यंत 2-3 वर्षाचा पिरियड असेल. हा हा त्यावेळेस मी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातून अनेक DR डिस्ट्रिक्ट रिप्रेझेंटेटिव्ह हा हा त्याच्यामध्ये नाव घेता येईल मला. त्याच्यामध्ये प्राध्यापक सुभाष गवई, हा हा आता ते प्राचार्य आहेत सध्या. बरोबर आहे. दुसरे प्राध्यापक संजय खडसे, हा बाळासाहेब तंत्रपाडे, बाळासाहेब जामनेकर या सर्व लोकांना मी DR बनवू शकलो त्यावेळेस. अच्छा. हा हा एकंदरीतच महाविद्यालयीन शिक्षणाच्या जरी बाहेर परिघात असलो तरी पण रिपब्लिकन ज्याला स्टुडंट फेडरेशन नावाचे जे बॅनर आम्ही चालवत होतो हा हा त्या अनुषंगानं मी विदर्भातल्या दोन कृषी महाविद्यालयात विद्यापीठापर्यंत हा हा तेव्हा फिरत होतो. हा आणि ह्या निवडणुकीला सामोरे जाऊन त्यावेळेस बऱ्यापैकी आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून यश संपादन केलं. म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही आपण असं म्हणू शकतो की सरांमध्ये तो एक स्पार्क होता. त्यांना कळायचं राजनीती कशी आहे किंवा समाजकार्य कसं केलं जातं, एक नेता कसा घडविला जातो. आणि सोबतच त्यांनी सांगितलं की त्यांनी ते जेव्हा 12वीत असताना त्यांनी पहिला संपादकीय एक लेख लिहिलेला आहे. म्हणजे एक कौतुकास्पद अशी ही बाब आहे. ते सर्व हा भाग्यपूर्ण काळाच्या तो- ओघात त्या तो- गोष्टी तो- घडत जातात. बरोबर आहे. दादासाहेबांनी गवईंच्या संस्काराचा त्यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेचा तो परिपाक होता. हा सहवासातून आपण जसं म्हणतो की सहवासातून माणूस जसा घडतोय हा सुगंधित फुलाच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्या अंगाला सुद्धा तो सुगंध लागतो आणि त्या सुगंधाने आपणही माखून निघतो. तसंच सरांच्या बाबतीत काहीतरी झालं असं म्हणू शकतो आपण. दादासाहेबांच्या सहवासात राहून सुद्धा राहिल्यामुळे सुद्धा त्यांना त्या गोष्टी आत्मसात केल्या त्यांनी. नक्कीच सर. सर आपल्या कुटुंबाबद्दल सांगा मला काही थोडं. कुटुंबामध्ये कोण कोण असतं, तुमचं लग्न कधी झालं? कारण खूपदा कसं असते की प्रेक्षकांना आपलं समाजकार्य ते थोडंफार माहिती असतं पण कुटुंबाबद्दल थोडंसं जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. कुटुंब म्हणजे आमचं कुटुंब तसं मोठं आहे पण मला पर्टिक्युलरली रामेश्वर अभ्यंकरचा विषय बघितला हा हा म्हणजे मिसेस म्हणा की लेकर म्हणा हा जो पार्ट असतो. हा हा माझ्या आई वडील आमच्या 4 बहिणी मी 2 भाऊ ज्यामध्ये मी मुलांपैकी मोठा. अच्छा. त्याच्यामध्ये बट नॅचरल कुटुंबाची जेव्हा समजलं मोठा पोरगा जेव्हा असते मुलगा असतो त्याच्या कुटुंबाची आपसूक जबाबदारी येते. बरोबर. वडील असताना सुद्धा किंवा नसताना नसताना सुद्धा.
माझे वडील आता आता म्हणजे वयाच्या 85व्या वर्षीपर्यंत बापरे. वयात होते. हा हा आणि राहिला प्रश्न माझ्या कुटुंबाचा, तर माझ्या ज्या अर्धांगिनी आहे हा हा त्या तुमच्या बाजूच्याच महाविद्यालयामध्ये तक्षशिला महाविद्यालयामध्ये तक्षशिला. मराठीच्या प्राध्यापक म्हणून त्या निवृत्त झाल्यात. अच्छा आणि मला एक मोठा मुलगा आहे, तो ॲडव्होकेट आहे. त्याचं लग्न झालं, विवाहित आहे. त्याची मिसेस पण ॲडव्होकेट आहे. अच्छा माझा लहान मुलगा अनुराग इंजिनियर आहे, तो सध्या न्यूझीलंडला शिकतोय. ओके. लहान भाऊ आहे प्रताप बेंकर, तो 3 टर्म जिल्हा परिषदेचा सदस्य होता. तत्पूर्वी तो सिद्धार्थ महाविद्यालयात प्राचार्य होता. अच्छा तो पण त्याचं पण 2 मुलं आहेत. चांगला परिवार आहे. जसूनबाई प्राचार्यात तेमुसुड्याला. अच्छा एकंदरीत तेमुसुडा म्हणजे शशीप्रकाश शिक्षण प्रसारक संस्था ही जी शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केली. हा 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 त्या संस्थेद्वारा संचालित जवळपास 6 महाविद्यालय सध्या सुरू आहे. ओके. तर माझ्या मिसेसचा इथं तुम्हाला सांगितलं, इथं प्राध्यापक होत्या आणि त्याच कुटुंबाचा सर्व भार सांभाळत असल्या कारणाने मी बाहेर फिरायला मोकळा होतो अच्छा बऱ्यापैकी. बरोबर आहे. आणि त्याच्यात थोडंसं कसं जोडतो, कारण ते तुम्ही बायोडाटा पूर्ण वाचलेला नाही माझा, असं वाटते हा हा की माझा आंतरजातीय विवाह झालेला आहे. अच्छा 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 त्या जे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे परंतु असं असू नये, त्यांनी म्हणजे धर्माचं बंधन त्यांना कधी आपण लागलं बरोबर नाही. आहे. उलट किंवा त्यांच्या धर्माचा आदर मी केला, हा माझ्या धर्माचा आदर त्यांनी केला. बरोबर. जातपातचा हा विषयच राहिला नाही, कारण जेव्हा आंतरजातीय विवाह करतो तेव्हा जातीचे शक्ल आपापच बाजूला गेलेले बरोबर आहे. असतात. हा तर तो काही ताण तणाव कुठल्याच पद्धतीने आम्हाला जाणवला नाही. हा पूनमला 14 एप्रिल असेल, बुद्ध जयंती असेल, भीम जयंती असेल, अर्थात 14 एप्रिल, हा या सर्व कार्यक्रमात ती स्वतः हिरिरीनं सहभागी झाली. बरोबर. आणि तो पगडा म्हणून त्यात आहे की तिनं भगवान बुद्ध समजून घेण्यासाठी पालीमध्ये पुन्हा एम ए केली. ऍक्च्युली ते एम ए मराठीमध्ये एम ए आहे, हा 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 सोशिओलॉजीमध्ये एम ए आहे. हा हा ती पालीमध्ये पण पुन्हा तिला एम ए केलं. आणि त्याच्यामुळे भगवान बुद्धाचं तत्वज्ञान सांगताना ती सांगते की जे पेराल ते उगवेल. बरोबर. जो कोणी म्हणजे वेगळ्या मार्गाने जात असेल, काय हा, हा, हा. जे पेराल ते उगवेल, बरोबर आहे. ही तिची एका टॅगलाईन असते बोलण्याची. असा बरोबर. आणि त्या सर्व कुटुंबाला, फॅमिलीच्या सर्व लोकांना सांभाळून घेण्याची आकृती, जसं विद्यार्थ्यांना आपल्या क्लासमधल्या 60-65 विद्यार्थ्यांना सांभाळून कमजोर कडी आहे काय हा आहे हा हा त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन, जसा 37 वर्ष तिने सेवा दिली अच्छा. महाविद्यालयात, हा हा अनेक विद्यार्थी घडवले. तसंच कुटुंबामध्येही जवळपास आता माझं लग्न 85 मध्ये झालं. अच्छा. 85 5 नोव्हेंबर 85. हा. आणि आमच्याकडे बनतेजी नामचं लग्न लावलं होतं किशोरनगरात. अच्छा अच्छा त्यानंतर आम्ही वेगावला गावी जाऊन लग्न केलं. हा हा सर्व गावातले लोक होते, जाती धर्माचे कुठलाच नाही. हा हा आणि आमचं त्यावेळेस शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे हा काय म्हणतात त्याला, जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा हा एक यथोचित सत्कार सत्कार. हा आंतरजातीय विवाह केला. तेव्हाचे खासदार आमचे सुदामकाका देशमुख यांच्या हस्ते झाला. तर तुमचा प्रेमविवाह होता असं म्हणूया का आपण? तो अर्ध आहे, अच्छा. अर्ध सत्य आहे. हाफ अरेंज हाफ लव्ह मॅरेज. ओके. तर म्हणजे काही असं आम्ही कुठं गेलो, कुठं पळून गेलो किंवा आज कुठं गेलो, कुठं हा. चोरून पिक्चरला गेलो, हा, हा. असं तशी अशी काही पार्श्वभूमी नाही हा आहे. हा एक प्रगल्भतेनं आपला हा सामंजस्यानं. आपला जीवनसाथी असा असा असावा किंवा हे असावे, हा 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 असा ढोबळमानात त्याचा निष्कर्ष काढतो. अच्छा. तर जेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये कळलं, मॅडमच्या कुटुंबाकडे असो अथवा तुमच्या कुटुंबाकडे असो, तर त्यांचं रिॲक्शन काय होतं? नाही, माझ्या कुटुंबामध्ये म्हणाल तर आम्ही ऍक्च्युली दादासाहेबांना याच प्रेजपुऱ्याच्या निवासस्थानी कमलताईंना, आमच्या वहिनींना आम्ही भेटलो. हा हा असा असा हे विषय त्यांना सांगितला, कारण त्यांच्यापासून लपून काही करायचा विषय होता. नंतर दादांची परमिशन घेतल्यानंतर आम्ही माझ्या आईवडिलांना अवगत केलं, हा हा मोठ्या बहिणीला सांगितलं, हा हा त्यांच्या कुटुंबातल्या बऱ्यापैकी सगळ्या लोकांना सांगितलं.
अच्छा. आणि ती सुस्वरूप असल्या कारणानं तिला नाकारण्याचं कोणाचं काही कारण नाही. बरोबर. दुसरी गोष्ट राहिला पूनमच्या आई वडिलांचा हा, बटण्याचं असते थोडस हा, तेच. एक जातीय बंधन. आता मराठा समाजाची काही पोरगी सहज म्हणून आपल्याला स्वीकारतील हा, असं होत नाही, कारण ते आजही नाही होत. हा, बरोबर आहे. 40 वर्षाच्या अगोदर तर होतच, आजही होत नाही. मी तेच म्हणते, पण ते- कारण तेव्हाचा काळ खूप हा, पण- बंधनांचा होता आणि असं काहीतरी करणं म्हणजे आज जे लोक. नाही, आता कसं आहे की त्यांनी माझ्यापेक्षा त्यांना खूप चांगलं स्थळ भेटू शकले असते. हा, हा, होतही तसं एक कुणाकडे डॉक्टर म्हणे होता वर्धेचा, हा, हा, त्यांनी नाही म्हटलं. हा, आई वडिलांचा थोडासा विरोध म्हणा हा. की काही तो होतेच, पण ते आपल्या आणि निर्णयावर समजा- ठाम असतील. हा, ते ठाम होत्या. 3 वर्षानंतर मग तो विरोध मावळला, हा, आणि मावळल्यानंतर एक आपली नैतिक जबाबदारी म्हणून हा, हा, मी सर्वच बहीण भावांच्या लग्नामध्ये सक्रिय सहभाग हा. घरातला राहिला. त्यांचं कुटुंबाचे जे काही पथ्यतथ्य असतील हा, हा, ते सांभाळून आम्ही आजपर्यंत पुढे गेलो. आजही आमच्या सासूबाई माझ्याकडेच आहे, अच्छा, अच्छा, माझे सासरे पण माझ्याकडे होते, अच्छा, माझ्या पूनमच्या भाऊ पण माझ्याकडे, भाचा पण माझ्याकडे शिकला, हा, 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 इंजिनियर. अच्छा, असं काही एक हाताला हात असते ते. बरोबर. काही 2-3 वर्षाचा पिरियड होता, नंतर तो निवडला. हा, हा, आज सर्वच लोक, कुटुंब, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य हा, हा, जवळपास माझ्याकडे येऊन गेलेले असतात. अच्छा, अच्छा, या ना त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येतात. अच्छा. पहिलेचा म्हणजे सरांनी जसं सांगितलं की 1985 साली सरांचं लग्न झालं आहे आणि त्यावेळेसचा काळ जातीय बाबींवर खूप जहाल अशी प्रतिक्रिया द्यायचा आणि त्या काळामध्ये सरांचं इतकं छान सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रेम विवाह कम अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज कम अरेंज मॅरेज आपण म्हणतो, तशा पद्धतीने केलं. कसं त्यांनी घरच्यांना सांभाळलं आणि मॅडमनी सुद्धा खूप छान त्यांना साथ दिली आणि ती साथ आतापर्यंत कायम आहे. भांडण न होता. भांडण न होता. बरोबर आहे, तीच गोष्ट संसाराचं चाक आहे ऑब्विसली. नोव्हेंबर मध्ये 40 वर्ष होती ना. बापरे, अच्छा, 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 किती छान. म्हणजे असं काही ऐकलं ना तर खूप असं एक उत्स्फूर्त किंवा एक इन्स्पिरेशन असं आपल्याला वाटत असतं. खूप काय छान. होतं त्या कालखंडामध्ये, म्हणजे तो छोटासा स्पॅन आहे, हा, 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 80 ते समजा 84-85. हम्म, हम्म, मी खाडीलकर ज्यांचा पेपर आहे नवा काळ, हा, 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 त्या पेपरला दादासाहेब गवळींची मुलाखत होती. कदाचित मी तेव्हा असेल. हम्म, एक छोटासा कॅप्शन माझा होता, तुम्ही काय करणार, आंतरजातीय विवाह. कारण बाबासाहेबांनी काश्मीर मधलं 1935 त्यांचं जे जातीय तोड हा, 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 हे होतं, त्या ठिकाणी ते त्यांचं जे व्याख्यान होतं ते झालं नाही. नंतर पुस्तक रूपानं ते जातीय इनॅलिशन ऑफ कास्ट हा, 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 प्रसिद्ध झालेलं आहे. हा, हा, म्हणजे जातीयवाद संपाचा असेल तर त्याला आंतरजातीय विवाह हे जोड आहे हा, किंवा त्याच्यावरचा उपाय आहे, असं बरोबर. बाबासाहेबांचं म्हणणं आहे. हा, त्या कडीला धरून आपणही असं काहीतरी करावं. हा, हा. मनात एक हे होती, योगायोगाने संधी भेटली. संधीचं सोनं केलं सरांनी नक्कीच. नाही, आणि म्हणूनच ना शासनाने तो जे सुरू आहे शासनाकडूनचा जो, हा, सत्कारही असं- करतात आणि हा. काही राशी सुद्धा देतात आता बहुतेक. तेव्हा आमच्याकडे फक्त 7,000 रुपये होते, अच्छा, 7,500 होते. हा, आता 50,000 आहे. बापरे. तर त्याच्यामागचा मूळ उद्देश तुम्हाला पैसे मिळवायचा हा सेकंडरी हा, पार्ट आहे. बरोबर आहे. प्रोत्साहन देणे हा जास्त महत्वाचा भाग आहे. याला प्रोत्साहन, सामाजिक एक मान्यता, हा, शासकीय मान्यता, बरोबर आहे. या तुमच्या याला तुमचं जे विवाह आहे किंवा तुमचं वैवाहिक जीवन आहे, शासनानं त्याला एक मोहर लावली आहे की हा. तुमचं हे बरोबर आहे. बरोबर. नक्कीच. शासन आजही जसं आंतरजातीय विवाह असो, आंतरधर्मीय विवाह असो, त्यांना अजूनही प्रोत्साहन देतो. कारण एका तर्फे जसं आंबेडकर साहेबांनी म्हटलेलं आहे, डॉक्टर आंबेडकर साहेबांनी म्हटलेलं आहे की आंतरजातीय विवाह हे जातीय संस्था मोडीत काढण्याचं एक चांगलं अवजार आहे. तर ते नक्कीच सरांनी एक सार्थ करून दाखवलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. सर, आम्हाला आता तुम्हाला एक अजून हा प्रश्न विचारायची इच्छा आहे की एवढ्या वर्ष तुम्ही काम केलं आहे, सामाजिक कार्यात तुम्ही अग्रेसर होता, राजनीतिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही अग्रेसर होता, तर तुम्हाला समाजामध्ये काय फरक दिसतो आहे? एक बाबासाहेबांनी आपल्याला जो बोलवून दिला, हम्म. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याचा परिपाक निश्चितपणानं जाणवलेला आहे. हा, म्हणजे मी आजच
अशा म्हणजे आजच्या सणाच्या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी बोलत असताना म्हटलं की आम्ही देव सोडला म्हणून आमची प्रगती झाली. अच्छा. ज्यांनी देव पकडून ठेवला ते अधोगती झाली असं म्हणणार नाही, हा, पण हा. पाहिजे ती प्रगती ते साधू शकले. बरोबर. नाहीतर मग बाबासाहेबांनी हे कोणाच शक्य केलं? बाबासाहेब. बाबासाहेबांनी आपल्याला पुस्तक दिलं म्हणून आपण आपली समाजाची प्रगती इथपर्यंत होऊ शकली. म्हणजे 60च्या कालखंडामध्ये कदाचित पहिली आरक्षणाची बॅच असेल तेव्हापासून शिक्षक जे घेत आलेलं होतं. 10 वर्षाच्या कालखंडानंतर नोकरीला लागली तेव्हा नोकरी असंच उपलब्ध होतं. नोकरी मिळाली, आरक्षणामुळे संधी अजून प्रगल्भ झाली. काही लोक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याच्यामध्ये सहभागी झाले. एकंदरीतच समाज हा म्हणजे त्या समाजाचं परिवर्तन व्हायला लागलं. जो पहिले म्हणजे खेड्यापाड्यातला गावकुसा बाहेरचा माणूस तो शहरात आला, हे मोठं फरक आहे. एका खेड्यातला गावकुसा बाहेरचा माणूस अमरावतीच्या काँग्रेस नगर सारख्या उच्चभ्रू व्यवस्थित राहायला आला. हा याच्या दोन उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवामध्ये त्याचं उत्तर आहे. तुम्ही म्हटलेलं काय समाज, तर समाजाची एकंदरीत म्हणजे त्याला परिवर्तन तर झालंच, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. उलट आणि त्याच्यासोबत जोडून जे समजा चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये त्या कालखंडामध्ये बाबासाहेबांच्या पश्चात ही जी परिवर्तनाची लढाई नेण्याचं काम जे बाबासाहेबांनी म्हणजे ज्याला त्यांनी जो एक हे अजेंडा तयार केलेला होता, एक प्रकारची घटना होती. त्या घटनेच्या आधारावर जो 3 ऑक्टोबर 1957 रिपब्लिकन पक्षाची जी स्थापना झाली ती मुवमेंट कशी होती? रिपब्लिकन पक्षाची स्थापना म्हणजे एक प्रकार बाबासाहेबांचं स्वप्न त्यांच्या पश्चात पूर्ण करण्याचा विषय. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत 2 महत्वाचे विषय समाजाला दिले. समाजाचे एक दिले, एक म्हणजे भारतीय संविधान, दुसरं बुद्ध आणि धम्म. बाबासाहेबांनी आपला देह ठेवण्याच्या काही तास अगोदर भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची म्हणजे त्याला प्रस्तावना बाबासाहेबांनी दिली. आणि तो जर आपण ग्रंथ वाचला आणि संविधान वाचलं, म्हणजे तो ग्रंथ वाचला आणि बुद्धकालीन शासनाची हे वाचलं, त्याचा परिपाक म्हणजे आजचं विद्यमान भारतीय संविधान बाबासाहेबांनी ते पूर्ण रूपरेषा ते संविधानात आणि त्या संविधानाच्या चौकटीत राहून समाजही सुरक्षित आहे, देशही सुरक्षित आहे आणि अनेक म्हणजे काय अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक पंथ, लिंग, धर्म हे सर्व भेद असूनही सुद्धा आपला देश केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे एकसंघ आहे आणि प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करते. आणि ही बाबासाहेबांच्या परिवर्तनाची धार, त्यांच्या समाजकार्याची धार हा पुढे नेण्याचा वसा तत्कालीन नेत्यांनी, रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी, त्याच्या भैयासाहेब आंबेडकर असतील, बॅरिस्टर खोब्रागडे साहेब असतील, दादासाहेब गायकवाड असतील, दादासाहेब गवई असतील, मला जे माहीत आहेत त्या लोकांना सांगतो. त्यांच्या पलीकडेही जाऊन काही लोक असतील, नहा कुंभारे साहेब असतील, त्या सर्व लोकांनी हा जो डेटा, हा समाजाचा जो विकासाचा रथ आहे तो पुढे आपल्यापर्यंत आणण्याचं काम केलं. आता बदलत्या पिढीमध्ये अनेक संघटना तयार होतात, अनेक आंदोलन होतात, ते त्यांनी आपापल्या पद्धतीनं काम करतात. शेवटी समाजाचं हित, समाज हित प्रत्येकाच्या नजरेसमोर असते. ती संघटना कुठली असो ते आपलं काम करतं. त्यांचं काम अत्यंत काय म्हणतात त्याचं अभिनंदनीय आहे, केलं पाहिजे. आपण आम्हालाही जेव्हा संधी भेटली की शेवटी कसं असतं, संधीचं सोनं. संधी भेटली तर तुम्ही त्याचं सोनं करू शकाल. सर, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय म्हणू इच्छिता? कारण आता आपलं तथागत TV चॅनल आहे, आपण असेच नवीन व्यक्तिमत्व आपल्या TV चॅनल तर्फे प्रेक्षकांसमोर आणत असतो आणि त्यांचे एक जीवनचरित्र, जीवन गौरव जो आहे आपण त्यांच्यासमोर घेत असतो. तर तुम्ही काय सांगू इच्छिता आपल्या तथागतच्या प्रेक्षकांना? या निमित्तानं मला तथागत TV चॅनलचे निश्चितपणानं कौतुक करावं वाटेल, अभिनंदन करावं असं वाटेल. एक आमचे सहकारी अरुण भाऊ फार जिद्दी माणसं आहे. ते पेपरचं संपादन करताना असेल
किंवा जे काम हाती घेतो ते जिकरीनं करायचं, नेटानं करायचं. नुकसान होईल किंवा त्याच्यातून काही आपल्याला मिळालं पाहिजे किंवा काही मिळालं पाहिजे, प्रसिद्धी मिळाली पाहिजे, हा त्याच्या मागचा निश्चितपणानं त्यांचा उद्देश नाही. त्यांनी बरी मोठी टीम तयार केली आहे, जे तालुका लेवलवर आहे, तुमच्यासारखे अँकर आहेत. तर याच्या मागचा उद्देश एकच की तथागत जे म्हणजे लॉर्ड बुद्धा टीव्हीचं चॅनल जसं जसं त्या आई जो नागपूरचे आहेत त्यांनी जे मोठ्या प्रमाणात केलं, त्यांची सुरुवात लहान आहे. तथागत चॅनलच्या माध्यमातून जो विचार, भगवान बुद्धाचा विचार असेल, बाबासाहेबांचा विचार असेल, फुले शाहू आंबेडकरांचा विचार असेल, तसाच बाबासाहेबांचा विचार किंवा बाबासाहेबांचं संविधान हे केवळ फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही. ज्याच्यात जीव नाही त्यालाही अधिकार बाबासाहेबांनी दिला. संविधान सहजपणे आपला नैसर्गिक खान आहे, तिथून दगड उचलून आणला आणि माझा आहे असं नाही म्हणू शकतो. त्या दगडालाही स्वतःचा एक अस्तित्व आहे, ते बाबासाहेबांच्या संविधानानं सुरक्षित केलं. म्हणजे माणसाचं माणूसपण आहेच आहे इथं. या माध्यमातून माझं सांगणं एकच आहे, विनंती राहील प्रेक्षकांना, ऐकणाऱ्या सर्व लोकांना, की त्यांनी तथागत टीव्हीचं जे चॅनल आहे किंवा ह्यांना आपण कसं पुढे आणता येईल, कुठल्या अन्य मार्गाने नाही आपण ते वर्गणी मागणार नाही, परंतु जाहिराती असतात. जाहिरातीच्या माध्यमातून सुमोठं जाहिरात असते, जन्मदिनाची असेल किंवा कुटुंबातल्या एखाद्या कार्यक्रमाची असेल किंवा मित्राच्या एखाद्या कार्यक्रमाची असेल, त्याच्यातून आपण त्यांना काहीतरी अर्थसहाय्य करू शकू का, हा एक पॉझिटिव्ह विचार माझ्यासारख्या सर्व लोकांनी केला पाहिजे, जेणेकरून तथागत चॅनल जे टीव्ही चॅनल ज्याच्यामध्ये तथागत नाव मोठं आहे ते अजून वृद्धिंगत होईल. त्या नावातच इतकं मोठेपण आहे, ते नाव अजून मोठं होईल असं आपण सर्वांनी ती प्रतिज्ञा करावी, अशी आजच्या प्रसंगी मी विनंती करेल. आणि पांडे मॅडमनी खूप प्रश्न विचारले, जसं शक्य झालं तसं उत्तर दिलं. कुठली तयारी नाही, मी कोणत्या भाषणाला जातो त्या व्याख्यानाला जातो तर कोणती तयारी घेऊन ठेवत नाही. जसं येता येईल बोलता येईल तसं बोललो, चुकलं तर क्षमा असावी. फार फार धन्यवाद सर तुमचे. आजच्या आपल्या भीमपुत्र या मालिकेमध्ये आपण रामेश्वर भाऊ अभ्यंकर यांची मुलाखत घेतली, त्यांचा जीवन गौरव समजून घेतला. अशाच प्रकारे नवनवीन व्यक्तिमत्वांना आपण इथे घेऊन येणार आहोत आणि तुमच्या समोर प्रस्तुत करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय भीम.